नमस्कार, माझं नाव अंकुश जराडे. मी आज ग्रो व्हिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या वतीने भांबेरी तालुका अंबड या ठिकाणी विनोद कनके सर यांच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. या सरांनी या ऊसाच्या प्लॉटसाठी काही दिवसापूर्वी आपले प्रोडक्ट घेतले होते, तर त्यांना त्याचा काय काय बेनिफिट झाला आपण त्यांनाच विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. तर तुमचं पूर्ण नाव सांगा. विनोद बापूराव कणके. विनोद कनके सर. सर तुम्ही एक ड्रिचिंग आणि एक स्प्रे केलं बरोबर आहे. सर ड्रिचिंग मध्ये काय काय घेतलं होतं तुम्ही? ड्रिचिंग मध्ये सॉइल ग्रो soil आणि रोबोट गोडची ड्रिचिंग केली आणि वरून स्प्रे मधून स्प्रे मध्ये वरदान आणि स्टिकर. वरदान आणि ऍक्टिव्ह ग्रोचा स्प्रे घेतला. तर सर स्प्रे आणि ड्रिचिंग घेतल्यामुळं तुम्हाला या प्लॉट मध्ये काय काय बदल वाटतो? फुटवे वाढले, फुटवे पण चांगले आले, फुटवे पण चांगले आले आणि ऊसाची थोडी कलर कलर पण चांगला आहे, फुटवे पण चांगले आहेत आणि वाढ पण वाढ त्या पण मानानं चांगली आहे. बरी. तर किती दिवसाचा ऊसाचा प्लॉट आहे हा? 3-3.5 महिन्याचा. बघू शकता मित्रांनो तुम्ही, 3 महिन्याचा ऊसाचा प्लॉट आहे. तर थोडासा व्हिडिओ करून असं पूर्ण सारखा प्लॉट आहे. पूर्ण फुटव्यांची संख्या चांगली आहे आणि ग्रीनरी पण चांगली आहे. इथं बाकीचे पण काही शेतकरी आलेले आहे मित्रांनो, आपण त्यांना पण विचारूया की ह्या ऊसाच्या प्लॉट मध्ये आणि इतर लोकांच्या प्लॉट मध्ये काय बदल वाटतो. सर आपलं नाव? माझं नाव राजेंद्र कणके. राजेंद्र कनके सर. सर तुम्ही पण ऊसासाठी वापरला? वापरलेलं आहे मी बी. फुटवे भरपूर आहे, कलर त्याची क्वालिटी एकदम चांगली वाटली आम्हाला. म्हणजे इतर लोकांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये 100% बदल झालेला आहे सर. 100% बदल मग ग्रो विजनचे प्रोडक्ट इतर लोकांनी वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे? 100% वापरले तर काय होऊ शकतो? बदल होईल, उत्पन्न वाढेल, जमिनीचा पोत पण पोत सुधरेल सुधारेल, आणि उत्पादनात पण वाढ होईल. वाढ. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या इथं अशोक केसभट सर आणि रजनीश कनके सर आहे. या दोघांच्या माध्यमातून ह्या सरांना प्रोडक्ट दिले होते. तर आपण त्यांना पण विचारू की त्यांना प्रोडक्ट का द्यावं वाटले. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्हाला यांना का प्रोडक्ट द्यावं वाटले? त्याचं कारण असं की आमच्या भागात आता उत्पन्न घटलेलं आहे, ऊसाचं उत्पादन कमी झालंय. कमी झालेलं आहे. शेतीचं हा. शेतीचं पोत बिघडलेलं आहे. परत सारखा ऊस लावल्यामुळं आणि रासायनिक खत जास्त टाकल्यामुळं जमिनीची पोत खराब झालेलं आहे. हो. जमिनीची पोत सुधारण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी आम्ही त्यांना दिलं होतं. बरं यांना द्यायच्या अगोदर तुमच्या गावात कोणी वापरलं होतं का? अगोदर अशोक सरांनी वापरलं. केसभट सरांनी पण वापरलं आणि दुसऱ्या पण बऱ्याच आम्हाला शेतकऱ्यांनी गाडीकडे वापरलं बऱ्याच होतं. शेतकऱ्यांनी वापरलं. तर त्यांना चांगला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही यांना आम्ही दिलं. केसभट सर तुम्ही पण वापरले. हा पुन्हा तुमच्या ऊसाला कसं काय रिझल्ट आला होता? लय भारी झाला. कांडी लांबली होती, हा. कांडी पोचली होती, ऊस बी चांगला होता. जुनीचा ऊस चांगला तिने आवडत दिला आपल्याला. त्यामुळे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना बाकीच्या सजेस्ट दिलं, केलं. ग्रो व्हिजन कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.